जे आपल्या गावामध्ये मधुकर महाराज हे शिष्य आहेत, त्यांनी आज गुरूंना आमंत्रण दिलं. गुरु आले. पहिल्यांदा मी तीच गावामध्ये आलेलो आहे. असं वाटत होतं मी तीच गावातनं एक स्वर्गात आलेलो आहे. सर्वांनी मनोभावे गंगा पूजनाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये म्हटलं गेलेलं आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गैनी परती. गैनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चोजविले. बघा, या अभंगाचा अर्थ कसा असतो. ही परंपरा भगवान भोलेनाथांपासून सुरू आहे. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली, सोपान, मुक्ताबाई हे देवाचे अवतार होते. यांनी जेव्हा जन्म घेतलेला होता तेव्हा त्यांना तुच्छ मानत होते. बघा, सर्वच चांगले म्हणता असं काही नाही. तुम्ही चांगलेही करा, वाईट बोलणारी असता, पण आपण दुर्लक्ष करत राहायचं आणि आपला भक्ती मार्ग हा चालू ठेवायचा. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली, सोपान, मुक्ताबाई. आज आपण खूप भाग्यशाली आहेत. आपल्याला 2 टाइम जेवणाला मिळतं. त्यांना जेवण सुद्धा मिळत नव्हतं. त्यांना अवेलना करत होते. तुम्ही संन्याशाचे पुत्र आहेत. त्यांच्या जवळ सुद्धा कोणी उभं राहत नव्हतं. पण त्यांनी भक्ती मार्ग सोडला नाही. आज त्यांचा भक्ती मार्ग पूर्ण भारतात नाही, पूर्ण जगामध्ये त्यांचं नामस्मरण होत असतं. अशा देवी देवतांचा आपण नतमस्तक होतो. जेव्हा निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली, सोपान, मुक्ताबाई फिरत असताना वादळ आलं आणि त्यांच्यामध्ये निवृत्तीनाथ एक गुहेमध्ये गेले. आणि गुहेमध्ये गेल्यानंतर फक्त 3 भावंड घरी आले. निवृत्तीनाथ त्यांना सापडले नाही. आणि त्या गुहेमध्ये अनुग्रह दिल्यानंतर त्यांच्या कानात कुंडल टाकले आणि सांगितलं, आता जग कल्याणासाठी तुला परत घरी जावं लागेल. तेव्हा निवृत्तीनाथ परत घरी आले. घरी आल्यानंतर अलक निरंजन ह्या शब्दाचं उच्चारण केल्यानंतर मुक्ताबाई लगेच भिक्षा घेऊन आल्या. भिक्षा घेऊन आल्यानंतर मुक्ताबाईंनी बघितलं, दादा बाहेर या म्हणे. तेव्हा ज्ञानेश्वर माऊली बाहेर आले. बघितलं, अरे दादा, तू ही कुठली वेशभूषा घातली? अंगामध्ये भगवे कपडे, कानामध्ये कुंडल, गळ्यामध्ये नादजनेऊ. मग निवृत्तीनाथाने सांगितलं, मध्ये बस, मग आपण बोलू. मग तेव्हा निवृत्तीनाथांनी सांगितलं, मी नाथांचा अनुग्रह घेतलेला आहे, आता तुला सुद्धा नाथ संप्रदायात यायचं आहे. तेव्हा निवृत्तीनाथाने दीक्षा कोणाला दिली? आपल्या भावांना, ज्ञानेश्वर माऊलींना. नाथ संप्रदायामध्ये म्हटलं जातं ज्ञानाचे नाथ, ज्ञाननाथ. मग तेव्हा त्यांना दीक्षा दिली. काही वेळेस चमत्कार करावे लागतात. तेव्हा निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली, सोपान, मुक्ताबाई नाही इलाजाने काही गोष्टी कराव्या लागतात. निर्जीव भिंत चालवली. का? त्यावेळेस त्यांच्या समोर असं आलेलं होतं चांगदेव. 1400 वर्ष तपश्चर्या केलेली माय मुक्ताबाईने वय कमी असताना सुद्धा त्यांना दीक्षा दिली. आणि तेव्हा चांगदेव वाघावरती बसून आलेला आणि इकडं माऊलींनी निर्जीव भिंत चालवली. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. तेव्हा त्यांना जवळ घेतलं. नाहीतर लोक जवळ सुद्धा येत नव्हते. ज्ञानाचा भंडार होता. पण नाथांची कृपा जर झाली तर आपला उद झाल्याशिवाय होत नाही. पण नाथ लोक कशासाठी जन्म घेतात? जग कल्याणासाठी. त्यांना गर्वही नसतो, मान सन्मानाची त्यांना गरज नसते. पण नाथांचा आशीर्वाद सर्व भाविक भक्तांवरती राहत असतो. आता वेळ जर असेल तर थोडी एक कथा सांगू शकतो मी. वेळ आहे का?